शेतकरी मित्रांनो, आता बाप लेक या योजनेसाठी स्वतंत्र लाभार्थी असणार आहेत. कृषी विभागाचे आता नवे मार्गदर्शक धोरण लागू झालंय. शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. ट्रॅक्टर आणि अवजारे अनुदानाच्या जाचक अटी आता शिथिल झाल्यात. आता बाप लेकाला स्वतंत्र अनुदान मिळणार आहे. शेतकरी बांधवांसाठी ही एक मोठी आणि थेट आर्थिक दिलासा देणारी बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना 2026 अंतर्गत ट्रॅक्टर आणि शेती अवजारांसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा मार्ग आता अधिक सोपा झालेला आहे. अनुदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणारी कुटुंबाची व्याख्या आणि कागदपत्रांच्या जाचक अटींबाबत कृषी विभागाने आता मोठा निर्णय घेत एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्यातील अनेक शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरती अनुदानासाठी आणि ठरूनही पात्र केवळ तांत्रिक गोंधळामुळे या मोठ्या आर्थिक लाभांपासून वंचित राहत होते. मात्र नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी विभागाने स्पष्ट केले की कुटुंब म्हणजे केवळ पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले. त्यामुळे जर एखाद्या विवाहित मुलाचा संसार आणि जमीन वेगळी असेल तर त्याला आपल्या वडिलांव्यतिरिक्त स्वतंत्रपणे शेती अवजारांसाठी अर्ज करून अनुदानाचा पुरेपूर फायदा घेता येईल. यासोबत ट्रॅक्टर चालित अवजारे उदाहरणार्थ रोटाव्हेटर, नांगर अनुदानावरती घेण्यासाठी आता स्वतःच्या नावावरती ट्रॅक्टर असण्याची सक्तीही शासनाने शिथिल केलेली आहे. जर शेतकऱ्याकडे सध्या ट्रॅक्टर नसेल तर केवळ भविष्यात ट्रॅक्टर खरेदी करून आरसी बुक सादर करेन असे हमीपत्र देऊनही अनुदानाचा मार्ग तात्काळ मोकळा करता येणार आहे. मात्र एखाद्या अवजारासाठी अनुदान पदरात पाडून घेतले तर पुढील 5 वर्ष त्याच अवजारासाठी पुन्हा लाभ घेता येणार नाहीये. या अटीची नोंद घेणे व्यावसायिक दृष्ट्या महत्वाचे आहे. सध्या शासनाने या योजनेसाठी 50 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून येणाऱ्या अर्थसंकल्पात आणखी मोठी तरतूद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधुनिक आणि यांत्रिकीकृत शेतीकडे वळून आपला आर्थिक नफा वाढवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळ न दवडता लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करून या अनुदानाच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.